केंद्र सरकारने खाद्यतेल कंपन्यांना सुनावले होते की आयात शुल्क लागू होण्यापूर्वी आयात केलेल्या सुमारे 30 लाख टन खाद्यतेलाची विक्री वाढीव दराने करू नये। तरीही कंपन्यांनी तातडीने दरवाढ केल्यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या दरात प्रति लिटर सरासरी 20 रुपयांनी वाढ झाली आहे। हे दर वाढवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न फसले असून शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क 5.5% 27.5% आणि शुद्ध खाद्यतेलावरील आयात शुल्क 13.75% 35.75% वाढविण्यात आले आहे। केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने खाद्यतेल कंपन्यांना सूचित केले होते की हे तेल 40 ते 45 दिवस पुरेल आणि त्यामध्ये दसरा व दिवाळी सारखे मोठे सण येत असल्याने किंमत वाढवू नये। तथापि कंपन्यांच्या दरवाढीमुळे ग्राहकांना सणांच्या काळातच खाद्यतेलाच्या उच्च किमतींना सामोरे जावे लागणार आहे।